प्रेज द लॉर्ड. प्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. खमंग खुसखुशीत एकदम कुरकुरीत मस्त मसालेदार भाजक्या पोह्यांचा चिवडा अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्ससह कसा करायचा तो आज आपण बघणार आहोत. असा चिवडा जर तुम्हाला बनवायचा असेल त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबत जे बेल आयकॉन म्हणजेच घंटी दिसते ती वाजवायला अजिबात विसरू नका. चला तर कृतीला सुरुवात करूयात. प्रथम आपण चिवड्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. ते हे आहेत 1 किलो भाजके पोहे. पोहे घेताना नेहमी साफ करून घ्यावे. त्यामध्ये वाळूची खरखर असते. पोहे जर साफ न करता तुम्ही घेतले तर चिवडा आपला खरखरीत लागण्याची शक्यता असते. जर जी चाळण असते किंवा घोळणा म्हणतात त्याला, त्या घोळण्याने किंवा चाळणीने हे छान चाळून घ्यायचे आहेत. म्हणजे जे काही रेती असेल किंवा जे काही घाण असेल ती निघून जाईल. तर हे मी इथे स्वच्छ करून घेतलेत. ते भाजके पोहे आहेत त्यामुळे याला तळून घेण्याची काही गरज नाहीये. तर हे 1 किलोच्या प्रमाणात आपण चिवडा बनवतोय. मान बघूयात. इथे 200 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. जे सुकं वाळलं खोबरं असतं त्याचे हे काप घेतलेले आहेत असे पातळ पातळ. ते हे बघा असे पातळ काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लांबट किंवा बारीक असे करू शकता. मी इथे जवळपास लांबटच करून घेतलेले आहेत. इथे 1/2 किलो शेंगदाणे, 1/2 किलो तेल घेतलेलं आहे. तर 1 किलोसाठी 1/2 किलो तेल लागतं. 50 ग्रॅम बुक्का म्हणजे बडगी मिरची पावडर आहे. ही कलर आणि तिखटाला देखील छान असते. ही तिखट कमी असते पण कलरला छान असते. त्यामुळे इथे मी 50 ग्रॅम बुक्का घेतलेला आहे मिरची पावडर. 1 वाटीभर कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवून निथळून मग घ्यायचा आहे. 1 वाटी काजू घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, नाही घातले तरीही चालतील. अगदी सोप्या पद्धतीने करायचे असतील तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये नाही घातले तरीही चालतील. इथे अर्धी वाटी मनुके घेतलेले आहेत. इथे 1/2 किलो डाळवं म्हणजे भाजलेली चणा डाळ बोलतात त्याला, ती घेतलेली आहे किंवा डाळ पण बोलतात, हे घेतलेलं आहे. अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. पिठी साखरेमुळे चिवड्याला चव खूप छान येते त्यामुळे इथे 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. 1-1.5 चमचा जिरे मोहरी घेतलेली आहे. इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. लसूण घेतलेला आहे 1 मोठी वाटी. तर लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चिवड्यातला जो कुरकुरीत तळलेला लसूण असतो खूप छान लागतो. काही लोकांना लसूण आवडत नाही तर तुम्ही कमी जास्त देखील घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता मी लसूण सालीसकटच घेतलेला आहे. सालीला देखील फ्लेवर छान असतो त्यामुळे मी अर्धा लसूण सालीसकट घेतलेला आहे आणि अर्धा लसूण सोललेला घेतलेला आहे. लसूण छान असा ठेचून घ्यायचा आहे बारीक करून. तर खूपही बारीक अशी पेस्ट करायची नाहीये. तर दरदरीत असा हा कुटलेला लसूण आहे. तर साहित्य आपण बघितलेलं आहे. तर हे संपूर्ण साहित्य 1 किलोसाठीच्या चिवड्यासाठीचं आहे. सगळी तयारी आधी करून घेतली. साहित्य हातासरशी घेतलं तर चिवडा करणं सोपं पडतं आणि घाई देखील होत नाही. तर आता चला आपण कृतीला सुरुवात करूयात. तर आधी कढईमध्ये जे तेल घेतले ते घालूयात. तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे. तेल छान तापलेलं आहे. तर आधी आपण तेलामध्ये कढीपत्ता फ्राय करून घेणार आहोत. तेलावरचे पूर्ण बुडबुडे कमी आले म्हणजे आपला कढीपत्ता छान फ्राय झालेला आहे हे लक्षात येतं. तर मस्त कुरकुरीत असा कढीपत्ता आपण तळून घ्यायचा आहे. चिवड्यामधला कुरकुरीत कढीपत्ता खूप चवीला छान लागतो, आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो. तर हे पण जो तळलेला कढीपत्ता आहे तो या पोह्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी पोह्याचं भांडं बाजूलाच ठेवलंय कारण जेणेकरून जे आपण इकडे जे जिन्नस तळून घेणार ते लगेचच तिथे टाकता येते. तर एखादा पदार्थ किंवा फराळाचे पदार्थ ज्यावेळेस करता आधी असं नियोजन करा. सगळ्या गोष्टी अगदी सुटसुटीत असल्या की करताना घाई देखील होत नाही आणि अडचण देखील होत नाही. आता याच तेलामध्ये आपण शेंगदाणे छान फ्राय करून घेणार आहोत. शेंगदाणे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत, करपवायचे नाहीयेत. त्यामुळे मध्यम गॅसवर मध्यम आचेवर हे छान आतपर्यंत तळले गेले पाहिजेत. शेंगदाणे कच्चे राहिले तर ते नरम लागतात. तर हे पहा असा चटचटीत आवाज येतो. शेंगदाणे तडकतायत म्हणजे ते छान फ्राय होत आहेत. तर हे पहा हळूहळू एकेकाची साल सुटायला सुरुवात होते. शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवलं तरीही चालेल.
कारण चिवड्यातले शेंगदाणे सगळ्यांनाच आवडतात. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, पण तुम्ही एकदा या पद्धतीने चिवडा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे पहा, शेंगदाण्यांचा रंग छान बदललेला आहे आणि शेंगदाणे छान खुसखुशीत तळून देखील झालेले आहे. शेंगदाणे देखील मी यामध्ये काढून घेते. अशा प्रकारचा झारा घेतल्यास हे काढण्यात जरा मदत होते. जो आपला रेग्युलर चपटा झारा असतो त्याने जरा खूप वेळ लागतो. तेलामध्ये आपण हे जे खोबऱ्याचे काप आहेत ते देखील तळून घ्यायचे आहेत. साधारणतः रंग बदलायला लागला की आपण हे काढून घेणार आहोत. सांगितल्याप्रमाणे खोबऱ्याचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक मोठे काप करू शकता. इथे मी साधारणतः लांबटच काप घेतलेले आहेत. तर हे पहा, खोबऱ्याचा देखील रंग छान बदललेला आहे, तांबूस रंग झालेला आहे. अशाच रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. चिवड्यामध्ये तेल, मीठ आणि तिखट यांचं प्रमाण खूप महत्त्वाचं असतं. बाकीचे हे शेंगदाणे, डाळ, लसूण वगैरे यांचं प्रमाण जरा कमी जास्त घातलं तरी काही हरकत नाही. जे डाळवा आहे म्हणजे डाळ ते फ्राय करून घेऊयात. फुटाणा डाळ ही भाजलेलीच असते, त्यामुळे याला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे आपण ही थोडीशीच परतून घेणार आहे. तर हे पहा कसा फेस आलाय ते. तर डाळवं म्हणजेच फुटाणा डाळ घातल्यानंतर असाच फेस येतो तेलावर. तर जे नव्याने करणारे असतात त्यांना हे बरेचसेच प्रश्न पडतात. ते आधीच भाजकं असतं त्यामुळे त्याला असा फेस येतो. आता डाळवं देखील काढून घेऊयात. आता आपण यामध्ये काजू फ्राय करून घेऊयात. तर सगळे जिन्नस एक एक करून छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. काजू तळताना एक दक्षता घ्यायची, काजू पटकन तळले जातात, त्यामुळे खूप लक्ष देऊन हे तळायचे. काजू तळून घेतल्यामुळे छान खुसखुशीत होतात, कुरकुरीत लागतात आणि घशामध्ये खवखव देखील होत नाही. तर काजू टाकताना नेहमी तळून टाकायचे. असेच टाकले तर घशामध्ये खवखव होते. तर चवीचं तर खायचं, पण आरोग्याचा देखील विचार करायचा. त्यामुळे या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करते. ड्रायफ्रुट्स नाही घातले तरीही चालतील. हे फक्त जास्तीची चव वाढवण्यासाठी मी घालत आहे. यामध्येच मी किसमिस म्हणजेच मनुके देखील टाकते. हे पहा, मनुके टाकल्यानंतर कसे फुलतायत. तर आता हे काढून घेऊयात. आणि यामध्ये लसूण तळून घेणार आहोत. लसूण छान खरपूस खमंग भाजून घ्यायचा आहे. लसूण कच्चा राहिला तर त्याचा उग्र वास येतो आणि मग चिवड्याची टेस्ट बदलते. चवीमध्ये बराचसा फरक पडतो. त्यामुळे छान असा खमंग खुसखुशीत तळून घ्यायचा आहे लसूण. तर हे पहा, मस्त कुरकुरीत सोनेरी रंगावर छान असा खरपूस भाजला गेला. तो खूपही काळा करायचा नाहीये, नाहीतर तो कडू होईल, चिवडा कडवट होईल. आता या तेलामध्ये जिरे मोहरी छान तडतडून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही सफेद तीळ देखील घालू शकता. इथे माझ्याकडे सफेद तीळ नव्हते त्यामुळे मी घातलेले नाहीये. तिळामुळे देखील याला फ्लेवर खरंच खूप छान येतो. जिरे मोहरी छान तडकतायत. जिरे मोहरी तडतडली की मी गॅसची आच बंद करते. इथे मी गॅस बंद केलेला आहे. चिवड्याचा रंग छान असा लाल लाल भडक हवा असेल तर कधीच तेलामध्ये, गरम गरम तेलामध्ये मिरची पावडर टाकायची नाहीये, नाहीतर चिवड्याचा रंग बदलतो. तर चिवडा बनवतानाची ही आणखी एक महत्त्वाची टिप्स होती. यामध्ये मी हिंग आणि हळद टाकते. तर हे पहा, गॅसची आच मी बंद केलेली आहे. आधी आपण हे सगळं छान मिक्स करून घेऊया. साधारणतः मिक्स झालंय असं वाटलं की यामध्ये हे पहा, मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ अंदाजेच टाका, कमी पडल्यास नंतरही आपण टाकू शकतो. पिठी साखर टाकायची आहे. पिठी साखरेमुळे देखील चव छान येते. तो तुम्हाला प्रश्न पडेल, साखर टाकल्यामुळे चिवडा गोड होईल का? तर असं अजिबात नाहीये.
चिवड्याला छान चव येते. तर आवाजावरून लक्षात येत असणार मस्त खुसखुशीत चिवडा आहे पोहे. आता हे मिक्स झालंय. यामध्ये ही जी फोडणी आहे ती ओतायची आहे. तर हे पहा, आपण यामध्ये तेल घातल्यानंतर पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं. सगळ्या पोह्यांना छान तेल लागलं गेलं पाहिजे आणि मीठ मसाला देखील लागला गेला पाहिजे. हे असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने छान मिक्स होतं. आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता वेळ आहे यामध्ये मिरची पावडर टाकण्याची. या पद्धतीने ज्यावेळेस मिरची पावडर मिक्स केली जाते चिवड्याचा रंग आहे तसा टिकून जातो. तर हे पहा, मस्त लाल लाल भडक चिवडा तयार झालेला आहे. सांगितलेल्या पद्धतीने मिरची पावडर टाकल्यास अजिबात रंग बदलत नाही, चिवडा छान लाल होतो. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की चिवडा पांढरट होतो किंवा असा फेंट फिकट फिकट होतो, रंग येत नाही. तर हेच ते कारण असतं, कारण ज्यावेळेस तुम्ही गरम तेलामध्ये मिरची पावडर टाकता त्याचा रंग बदलतो आणि त्यामुळे तो रंग टिकून राहत नाही. मस्त खमंग खुसखुशीत चटपटीत असा दिवाळीसाठीचा स्पेशल भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. सविस्तर कृती सांगितलेली आहे, खूप सारे टिप्स सांगितलेले आहे, साहित्य आणि प्रमाण ही योग्य त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मला आशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल. एकदा या पद्धतीने चिवडा ट्राय करून बघा. याविषयी काही शंका असतील तर नक्की विचारा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओज फक्त बघू नका. तर प्लीज तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, होईल तितकं शेअर करा, खूप छान छान कमेंट्स करा. याविषयी आणखी काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. भेटूया अशाच एका दिवाळीच्या आणि इतर रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, दिवाळीची तयारी छान मजेत करा आणि माझे व्हिडिओज बघत रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.